इनिंग झाली आहे आणि सेकंड इनिंग जर चालू होते परत, तर मोर ऑफन दॅन नॉट ॲज अ बॉलर तुम्हाला असं आहे की आता बॉलिंग टाकून आलो आहे, आता थोडा आराम करायला भेटेल, आपले सगळे आहेत ते वसीम आहे सगळे ते लोक आरामात बॅटिंग करतील. आणि इट वॉज जस्ट बिफोर आय थिंक बिटवीन लंच अँड टीचा हे होतं की आज तर नाही, आता जास्त मेहनत करायची नाही, आता आपला. आणि त्यात अजून आपण शूज पण काढले नाही आहेत आणि तिकडे विकेट पडणं आणि दॅट वॉज व्हेरी शॉकिंग. तुम्हाला वेळच भेटला नाही विचार करायला. विकेट पडते आणि असं रूममध्ये कोण येतं कोण जातं आणि मोठे मोठे नावं एवढे इंडियन क्रिकेटचे, आपले मुंबई क्रिकेट, इंडियन क्रिकेटचे. तो काही विचार करायला भेटलं नाही. अँड नेक्स्ट थिंग यू नो दॅट यू आर वॉकिंग इन द मिडल टू बॅट. सो नायर ऑलरेडी क्रीजवर होता, बरोबर, आणि मी गेलो तरी अजून 0च होते रन. आय थिंक फर्स्ट रन नायरच्या बॅटनी आला होता आणि नायरने काहीतरी 10-12 रन करून तो आऊट झाला. मग सामंत बरोबर मी आणि सामंतने एक पार्टनरशिप केली छोटी, आणि मग सामंत आणि निलेशची खूप चांगली पार्टनरशिप झाली, ऑलमोस्ट 100+ पार्टनरशिप झाली, विच गेव अस अ गुड लीड. आणि यु नो ॲज सेट ऑलमोस्ट 80-90-100 रन्सचं लीड होतं फर्स्ट इनिंगचं. सो यू आर काइंड ऑफ रिलॅक्स. वसीम आहे, अमोल आहे, रोहित आहे, दे विल स्कोअर अँड देन वी लुक इन टू द बॉलिंग थिंग. सो मग मॅच खूप टाईट पण झालेली, बिकॉज सेकंड इनिंगमध्ये जेव्हा बरोडा केम टू चेस द रन्स, तर युसुफ आणि इरफानने एका स्टेजला खूप चांगलं मारायला चालू केलेलं, तर थोडीशी टाईट झालेली. पण त्यात आय थिंक स्वप्नील हजारे पण होता, आणि इफ आय एम नॉट रॉंग राजेश वर्मा होता. तर सगळ्यांनी चांगली बॉलिंग करून विकेट्स काढले, मी परत 3 काढले. सो इट वॉज अ गुड टीम एफर्ट. एक बोलू की एक यंग बॉलिंग युनिट, मीडियम पेसर युनिट, त्यांनी विकेट्स काढून दिले. प्लस निलेश वगैरे तर होतेच, एक्सपिरियन्स त्यांचा होता टू गाईड अस. सो दॅट हेल्प अस अ लॉट टू हॅव मोर सेल्फ बिलीफ की आम्ही पण त्या याच्यामधनं काढू शकतो. सो तुझं रुटीन काय असतं? तू बॉलिंग इनिंग संपली की तू जाऊन थोडा वेळ रिलॅक्स होतोस का लगेच शॉवर घेतोस का, काय रुटीन असायचं तेव्हा? आय थिंक तेव्हा सगळीकडे शॉवर फॅसिलिटीज तर नव्हते, आणि मोतीबाग वॉज अ व्हेरी स्मॉल प्लेस, तर तिकडे आय डाऊट शॉवर फॅसिलिटी होते. बट जनरली मी बॅटिंग करायचो 7-8, समटाईम्स आय बॅटेड 6, बट मोस्टली 7-8. तर यू गो चेंज, फ्रेशन अप थोडंसं, यू नो हायड्रेट युअर सेल्फ अँड यू एन्जॉय दॅम बॅटिंग, सीईंग दॅम बॅट. सो यू आर ऑलवेज सीईंग वसीम बॅटिंग, अमोल, how he rotates his strikes, especially to spinners, आणि मग रोहित आहे, अँड टू नो वॉच दॅम बॅट इज अ प्लेजर. सो यू आर ऑलवेज वॉचिंग द गेम. आणि बॉम्बे ड्रेसिंग रूममध्ये तर यू आर, असं नाही आहे की एक पण लूज मुवमेंट आहे. यू आर ऑलवेज सपोज टू बी टुगेदर अँड यू नो चिअर युअर टीम, अँड एनिवेअर दॅट शुड बी. आणि तू आज जाताना आय एम शुअर त्या ड्रेसिंग रूममध्ये थोडंसं पॅनिक बटन प्रेस केलं गेलं होतं. विकेट जात आहेत ती एक गोष्ट होतीच, प्लस मॅनेजर तुमचे नितीन दलाल एकदम क्रिकेटचे किडे, त्यांना छातीत दुखायला लागलं. आणि त्याच्यामुळे डॉक्टरला बोलवणं. तर तू आज जाताना तुझं आणि अभिषेकचं काय बोलणं झालं? म्हणजे तू त्या सगळ्या गोष्टी आठवते? आय थिंक तुम्ही जे म्हणाले, येस, नितीन दलाल सर ॲव्हिड फॉलोअर ऑफ क्रिकेट, आणि ते खूप यायचे टीमबरोबर ॲज अ मॅनेजर. आणि ते एकदम म्हणजे तिकडचा ड्रेसिंग रूम थोडा आतमध्ये आहे. इट्स अबाउट ऑलमोस्ट 40 yards फ्रॉम दी बाउंड्री लाईन, आणि त्याला डायरेक्ट व्ह्यू नाही आहे ग्राउंडला थोडंसं. तर तेव्हा जेव्हा स्टार्टिंगमध्ये विकेट्स घ्यायला लागले, ते एकदम वरती खाली व्हायला, बाहेर यायचे विकेट गेली आतमध्ये. तर वसीमनी मग त्यांच्याबरोबर आतमध्ये एका कोपऱ्यावर बसवलं त्यांना, की आता तुम्ही मॅच बघू नका. त्यांच्याबरोबर बसला तो, आणि मेक शुअर केलं की ते मॅच बघत नाहीत. तर त्या बिकॉज इट वॉज इम्पॉर्टंट की ही स्टेज काम. त्यांचं ब्लड प्रेशर वरती खाली होत होतं. अँड दॅट शोज की हाऊ मच ही वॉज रिअली वरीड अबाउट द स्पोर्ट्स फॉर बॉम्बे क्रिकेट. सो आणि आय थिंक मला वाटत नाही मी आणि अभिषेक काहीतरी जास्त बोललो असेल, जसे की विल जस्ट ट्राय अँड प्ले फॉर सम टाईम, की आपण थोडा वेळ काढूया. कारण तेव्हा असं नव्हतं की किती रन आहे, वेळ काढायचं इम्पॉर्टंट होतं. की क्रिकेटमध्ये आपण बघितलं थोडंसं आपण वेळ काढलं तर थोडं थोडं करून रन्स जमा करू शकतो. तर तोच एक इम्पॉर्टंट आहे, थोडंसं वेळ खेळूया. कारण इनिशियल स्पेल आहे, न्यू बॉल आहे, ते पण बॉलर्स टायर्ड होतील टाकून,
तर तो एक इम्पॉर्टंट होता की आम्ही कसं तरी थोडंसं वेळ खेळू, विच लकीली वी आर एबल टू डू. आणि देन लेटर ऑन आमच्या टीमनी कॅपिटलाइज केलं. निलेश, सामंत, दे कुड स्कोर मोर रन्स, सो दॅट वॉज हेल्पफुल. ओके. तेव्हा मला आठवत आहे निलेशनीच आपल्या गप्पांमध्ये सांगितलं होतं की जे तू म्हणलास की त्याची आणि सामंतची पार्टनरशिप काय, किंवा त्याच्या आधी तुझी आणि विनायकची पार्टनरशिप, की ते स्टम्प्सपर्यंत बॅटिंग करत राहणं वॉज क्रिटिकल. म्हणजे रात्र, म्हणजे ती परत ते मुंबईचा दरारा परत कायम राहत होतो की जवळ येऊ नये, मॅच काय आपल्या अजून हातात नाही, हा फी देतो. पण मग तेव्हा स्टम्प्स नंतर बसमध्ये, किंवा तुम्ही तेव्हा सूर्या पॅलेसमध्ये होतात, तिकडे हॉटेलमध्ये काय चाललं होतं संध्याकाळी? आय थिंक एव्हरीबडी वॉज काम इन अ वे, बिकॉज एका सीझनचं जसं चाललेलं 0 पॉईंट्स इन फर्स्ट 3 मॅचेस, 0-5, नो डाऊट शॉकिंग तर होताच, पण कुठे ना कुठे एक बिलीफ होतं की आपण एवढं मेहनत करून इथपर्यंत आलो आहे आणि आता आपण सर्वाईव्ह पण केले तो दिवस, तर कुठे ना कुठे आपण करूया. आणि एक तो ट्रेट आहे, तुम्ही मुंबई क्रिकेटचा बघणार आणि स्पेशली त्या काळातला, की ज्या वानखेडेवर स्पेशली फर्स्ट 3-4 विकेट्स खूप लवकर कधी कधी जायचे, पण नंतर 5, 6, 7, 8नी खूप कॉन्ट्रीब्यूट केलेत आणि त्या नंबरवर खूप मोठे लोकांनी बॅटिंग केले आहे. रमेश आहे, अजित आहे, साईराज बहुतुले, निलेश कुलकर्णी, all have gone and made hundreds, पारस मांबरे in the past. सो ते एक बिलीफ होता की आपलं लोअर ऑर्डर करणार, कॉन्ट्रीब्यूट करणार, अँड एक रिस्पेक्टेबल आणि एक फायटिंग टोटल आपण करू शकतो. तर तो एक होता. आय थिंक वी टोटली 180 की 190 काहीतरी केलं आणि 280 की 270 त्यांना चेस करायचं होतं. आणि दॅट वॉज अ फायटिंग स्कोअर, कारण मोतीबागचं पिचवर ऑलवेज थोडंसं हेल्प असतंच मीडियम पेसरना, थोडंसं. त्या हिशोबाने आम्हाला कुठे ना कुठे होतं की आपण सकाळचं 1.5 ते 2 तास खेळलो तर आपण एक चांगले रन करूया आणि आपण हे मॅच काढू शकतो.